राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आय तुम्ही म्हणताना ही मामा संध्याकाळच कसं काय आलं. हा, रोज लोकांच्या स्टोऱ्या सांगून सांगून दमलो थोडा. म्हणलं आज आपली स्टोरी सांगावा आणि थोडंसं मन मोकळेपणाने बोलता येईल. कारण स्टोरीच्या माध्यमातून काय लय आतलं मला सांगता येत नाही, किंवा म्हणलं आज थोडं मनातलं सांगावं, किंवा मी बी कसा अडचणीत येऊ शकतो किंवा काय मॅटर आहे. हा, तुम्हाला जाईच काटून सांगतो. माझा शॉर्ट कसा झालाय तुम्हाला सांगतो. आता ही बगलामुखीला आपण गाडी घेऊन जायचो, तिथं हवन करायचो, माघारी यायचो. आपल्या सबस्क्रायबरनी भरपूर प्रतिसाद दिला, आले गेले. आता काय झालं, आपला तिकडचा कार्यक्रम ठरल्यामुळं काही 1-2 महिने काय जाणं होणार नाही, म्हणून आपली शेवटची बुकिंग म्हणलं आपण पौर्णिमेला आपण करावा. बुकिंग चालू केली 11 दिवस आधी. 11 दिवस तुमचं पैसे माझ्याकडे ठेवून काय करायचे. म्हणलं तुम्ही आपल्या सबस्क्रायबर ज्यांना यायचे त्यांना काय म्हणलं की तुम्ही फक्त नाव नोंदणी करून घ्या, वय आणि नाव सांगा आणि नंबर द्या. आपल्याला जायचे त्यावेळी 2 दिवस आधी मी तुम्हाला पैसे मागून घेईन तिकिटाचं. चालतंय म्हणले. गप्पा 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 नाव झाली. सकाळपर्यंत सकाळच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं की बुवा आपल्या 9 जागा शिल्लक आहेत फक्त. मग आज सोमवार होता, मंगळवार बुधवार 2 दिवस मध्ये ना. मग फॉलोअप घ्यायला सुरुवात केली, फोन करायला सुरुवात केली की ते आपलं बुकिंग केलं तुम्ही, ते आपलं तिकिटाचे पैसे द्या ना. मग थोडासा असा अनुभव आला की मला काय जमायचं नाही. आई आजारी आहे, मुलगी आजारी आहे, सुतक कोण म्हणलं सुतक पडलंय, कोण काय. एका मुलगी तर 2-3 दिवस रडत होती फोनवर की आमच्या कुटुंबाला यायचंय, असाचा विषय थोडा नाजूक होता तो. नाही असं नाही. म्हणलं ठीक आहे जाऊ आपण, माझ्या समवेत. ठीक आहे, सगळी सीटं कॅन्सल. तेव्हा हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज सोड करत नाही, आमकं नाही तमकं नाही. आता 9 कमी, परत ही वाढली, 17-18 जागा अशा प्रकारे कमी झाल्या. कमी झाल्याच्या नंतर आम्ही तर फुलगोत्यात. कारण विषय असा असतो की आता बल्ल्याबाराची पाळी आली, असा विषय असतो थोडासा. तरी पण आणि मग आता ही तर आपल्या आबरून निघायचं काम झाले. आता काय 2 दिवसात तर काय एवढ्या 18 जागा भरून होणार नाही, पण काय करता येईल. आता आम्ही माहिती आहे ना जरा लई डोक्याला विचित्र माणूस आहे. बामणाचं आपण इतके दिवस घर भरले, सारा बामणाला बी थोडं कळून द्या ना काय विषय. म्हणलं पंडितजी आपली काय गाडी भरत नाही बा, मग ज्यांचे घेतले त्यांचे पैसे परत करू का, मग काय तुम्ही ऑफर देताय विशेष, नाही तर बरं नाही तर नाही जोडायचं. ते म्हणले ठीक आहे, एखाद्या वेळेस असंच होतं, नाही असं नाही. अख्ख्या नलखेड्यात 1200-1300 ब्राह्मण आहे सगळे. कुठं फिरला तुम्ही, मिरची हवन आहे जे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं, त्या मिरची हवन 11,000-15,000च्या कमी रुपया कोण घेत नाही, ध्यानात ठेवा. ते आपल्याला आपलं पंडितजी 8,000 करून देत होतं. आता त्यांनी असं सांगितलं की एक विशेष प्राप्ती हेतू, म्हणजे थोडक्यात तुमचं एकच मागणं कुठलं तरी घेऊन जर मिरची हवन करायचं म्हणलं, 3,300 रुपयात ते करून द्यायला तयार आहेत. आपल्याला तर बरं वाटलं बा. म्हणलं थांबा तर मी सांगतो, कमीत कमी आपलं तिथं 5-7 हजार वाचलं तर इकडं बुकिंग घेऊ शकतं. कारण पैशाचं म्हणजे पैशाला पर्याय नाही, हा एक महत्वाचा विषय. हा, म्हणजे राजा बोलून दल आलं, पैसा असेल तर सगळे, नाही तर काय होत नाही, तुम्हाला पण माहिती. त्यांनी तेवढं सहकार्य केलं. म्हणलं ते सांगतो बा मी आता की जर कोणाला यायचं असेल तर मिरची हवन हा जो प्रकार आहे तुम्हाला फक्त 3300 रुपयात तिथं करून मिळेल. म्हणजे होतंय काय, पैसे वाचतील 4 रुपये, ध्यानात ठेवा. आणि आता ही जी गाडी आहे तर मी मग 9 गाड्या नेल्या, ही 10वी. पण माझं डोक्यात कसं असतं पहिल्यापासून, लय उठाच्या बोच्याचा मुका गेला आपण कधी जात नाही, तुम्हाला सांगतो. एअर सस्पेन्शन, चिल्ड AC बसून हे असं होतंय. ही वारं बी मायामुळा उठले, तिच्या आईला सगळीकडून आठवण काळ आली. आता चिल्ड AC आणि ती स्लीपर कोच आहे, झोपून जायचं झोपून यायचं. आणि ती वाढलं ना 1,000 रुपये त्याच तिकीट. मग आता गरिबांनी कुठं आणायचं 1,000 रुपये, काय आता हाय ती बरं आहे. त्याच्यामुळे सीटं कमी झाली. नाही तर आमचं कसं असतं, 2800-2900 रुपयात गाडी भरली ना, कणाकणाचा सिटिंग असते, होतं थोडा वयस्कर माणसाला तरच जुळून जातं कसं बी.
आणि एक तर ही शेवटची ट्रिप. अशा प्रकारे आमचा शॉट झाल्यामुळं म्हणलं आता एसी तर एसी, आता काय हाय फाय सीटं वाढली, वाढून द्या. हाय याचं पैसे माघारी का करायचं नाहीत, की जी लोक आत्ता आहेत अडचणीत आहेत त्या लोकांचं दुःखाचं परिमार्जन झालं पाहिजे. कारण आपण रिवर्स टाकून फायदा नाही, थोडं चाटून गेलं तरी हरकत नाही. बघू आता मी अजून 2 दिवस बाकी आहेत. आज सोमवार आहे बरं का, मंगळवार बुधवार संध्याकाळपर्यंत, म्हणजे अजून आज आणि उद्या 2 दिवस बाकी आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी काय होतं बऱ्याच लोकांना अजून आतली माहिती नाही की ते जे हवन केलं जातं किंवा ही प्रक्रिया ही नेमकी काय आहे बुवा. तर अनुष्ठान, वशीकरण, धनप्राप्ती, संतान प्राप्ती, हवन, तंत्र मंत्र हे दोन एकत्र चालतं आणि हे सगळं मध्य प्रदेश सरकारचं अधिकृत आहे. लक्षात घ्या, अधिकृत रेट 3100, 5,500 आणि 11,000 ही तिथं पाटी आहे. तुम्ही कधी मंदिरापाशी गेला तर मंदिराच्या उजव्या साईडला 200 लोकांची फ्रीमध्ये राहण्याची सोय, आधार कार्ड दाखवलं की गादी देतात. त्या ठिकाणी त्या मध्य प्रदेश सरकारचा बोर्ड आहे. शेजारी त्यांचं ऑफिस आहे शासकीय, शेजारी पोलीस स्टेशन आहे. फक्त ते मिरची हवनला तिथं बंदी आहे, त्याच्यामुळे ते थोडं 100 मीटर लांब केलं जातं. हा विषय तिथला. मग स्थान प्राप्ती म्हणजे स्थान म्हणजे एखादी जमीन प्लॉट काही जर गुतला असेल तर ते तिथून मिळू शकतं. शत्रूपर विजय आणि शत्रूच्या कारवाया थांबणे हा अनुभव बऱ्याच जणांना आहे. म्हणजे तुम्ही सगळं करून दमला असाल ना तर ह्या जगात अशा काही शक्ती आहेत की, आणि कसं असतं कलियुगात अशी ती एक देवता आहे की 21 दिवसाच्या आत रिझल्ट देते. फक्त त्याच्यासाठी जे आवश्यक आहे ना, हे 2 गोष्टी आवश्यक असतात. आता आपल्याकडे तिथं आतापर्यंत जेवढे लोक येऊन गेले माझ्या बरोबर, ह्या सगळ्यांनी स्तोत्र वाचलं होतं. त्या देवीचं काही दिवस आधी स्तोत्र वाचावं लागतं आणि तिची इच्छा असेल तरच ती बोलवते, असा बी अनुभव आहे. लक्षात घ्या. आणि महाकाल त्याच्यात समाविष्ट आहे. आपले उज्जैनचे महाकाल दर्शन आणि बागलामुखीची हवन प्रक्रिया किंवा दर्शनाला, कोणाला नुसतं दर्शनाला पण येऊ शकता, काय अडचण नाही. कोर्ट कचेरी आणि रोगमुक्ती ह्याच्यात एक इफेक्टिव्ह कार्यक्रम आहे हा. स्तंभन, कारण वेगवेगळे देवता आपण बघतो तर एका हातात दुश्मनाची जीभ हसाडण्याची म्हणजे जीभ ओढली डायरेक्ट, ही फक्त बागलामुखी आहे. ज्यांना ही माहीत नाही लोकांना आज, असा विषय. आणि चेडा करणी हा जो विषय तो बी तिथं समाविष्ट केला जातो. आणि कसं होतं, माझी अशी अपेक्षा असते की आपले सबस्क्रायबर गेल्यानंतर त्या मंदिराच्या साईडचे जे हवन कक्ष आहेत 600 पेक्षा जास्त आहेत ते, त्या ठिकाणी आपल्याला कोणी अडवित नाही, कुठं फोटो काढायला बंदी नाही, काय नाही काय नाही. यांनी राऊंड मारून काय चाललंय, गाड्या आहेत त्या गाड्या कुठल्या पासिंगच्या आहेत, कोण फक्त श्रीमंताची देवता काय ती बिघडणं, गरीब दिसत नाही. तिथं दर्शन घेऊन जात आपलं माघारी, पण प्रचंड अशा प्रकारची लाईन असते, गर्दी असते. आपल्याला साधारण तास 2 तासात दर्शन मिळतं तिथं. पण ह्या यात्रेच्या निमित्ताने बरीच अकलिकत घेतली की बाबा गाडी कुठली ठरवायला पाहिजे काय, आणि इथून पुढं आपला असो पारका असो, हा आधी पैसे आणि मग तुझं बुकिंग बुवा. हा अजिबात डोक्याला ताण करून घ्यायचा नाही. आता एक तर ती जास्त वेळ येणार नाही, पण सांगितलं आपलं. आता शेवटची तुम्हाला विनंती आहे बुवा, जर कोणाला यायचं असेल आता फोन करा, उद्या फोन करा, आज उद्या, पण 18-19 जागाचा गॅप आहे, तो भरून काढण्याच्या कामी थोडंसं सहकार्य करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3,300 रुपयात मिरची हवन पंडितजींनी शब्द दिलेला आहे, आणि ती मी तिथं असतोच. ते पंडित फक्त तिकडं ते बंधन बांधायला असतं. ते हवन कक्ष वनस्पतीच्या ह्याच्यामधले असतात, हिमालयातल्या त्या पेटाऱ्यात सगळ्या प्रकारच्या, त्या पुरवायला माझ्याच कंट्रोलमध्ये असतं. त्यामुळं सगळा विषय मार्गी लागेल आणि गाडीत आपापली समस्या ही मला सांगावं अशी माझी अपेक्षा तुमच्याकडून आहे. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या.